अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर येथील नाफेडच्या ज्वारी खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता सुरू असल्याचा गंभीर आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे। या प्रकरणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम संतोषराव जाधव यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना स्मरणपत्र 2 सादर करून तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार शासकीय हमीभावाने सुरू असलेल्या ज्वारी खरेदी प्रक्रियेत अनेक गंभीर गैरप्रकार होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून संपूर्ण खरेदी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। निवेदनात करण्यात आलेले प्रमुख आरोप आहेत की स्थानिक शेतकऱ्यांनी ज्वारी नाकारून व्यापाऱ्यांच्या मालाला प्राधान्य दिले जात आहे। तसेच काही व्यापाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मालाऐवजी व्यापाराचा माल खरेदी केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स कॅटनमध्ये फेरफार करून वजन कमी भरले जात असल्याचा, बारदाना व मोजमापात तफावत असल्याचा, तसेच ओलावा किंवा दर्जाचे कारण पुढे करून प्रति क्विंटल बेकायदेशीर वजन कपात केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। संघटनेने टोकन वाटप प्रक्रियेतही गैरव्यापार होत असल्याचा आरोप केला आहे। गरजू शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असताना आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्यांना प्राधान्याने टोकन दिले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या सर्व प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे। तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी विक्रांत जाधव, प्रशांत शिरबाते, कुणाल खंडारे, शेषराव धुळे, चेतन बर्डे, विशुदानंद जवंजाळ, अनिल रामटेके, समीप तायडे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।